एका छोट्याशा अपमानाचा बदला घेण्यासाठी शिवाजी महाराज थेट निघून गेले होते। जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आग्रा भेटीसाठी निघाले होते तेव्हा वाटेत एका शहराजवळ त्यांचा थांबा होता। महाराज येत आहेत हे कळताच त्या शहरातील लोक त्यांना पाहण्यासाठी रस्त्यावर जमा झाले। पण त्या शहराचा नायब सुभेदार सब्बाशी खान महाराजांचा द्वेष करायचा। त्याने स्वतः येऊन स्वागत करण्याऐवजी आपल्या पुतण्याला पाठवलं। जेव्हा हे शिवाजी महाराजांना कळलं तेव्हा त्यांना तीव्र राग आला आणि कोणाशीही चर्चा न करता तिथून निघून गेले। तेवढ्यात मागून आवाज आला, महाराज थांबा, सब्बाशी खान आपली वाट पाहत आहेत। त्यावर महाराज ठामपणे म्हणाले, अशी बेपर्वाई आम्ही सहन करणार नाही। आमचा सन्मान करायचा असेल तर तुमच्या राजाने स्वतः यावं, पुतण्याला पाठवून आमचा अपमान करू नये। हे बोलून महाराज पुढे निघून गेले। त्यानंतर इतिहास असं सांगतो की सब्बाशी खानाला स्वतः शिवाजी महाराजांकडे यावं लागलं। त्याने महाराजांची भेट घेतली, त्यांचा योग्य सन्मान केला आणि माफीही मागितली आणि नंतर एक मोठी मेजवानी सुद्धा दिली। या घटनेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होती की छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे स्वाभिमानाचं जिवंत प्रतीक आहेत।